तू माझ्यावर चिडली आहेस का? मी कशाला चिडू? तुला जायचं असेल तर जा आधी. मला फ्रेशन अप नाही व्हायचंय. किती डम आहेस तू. तुझ्याशी बोलायचं म्हणून आत आले मी. हो, रोमॅन्टिक आहे मला. वैभव, मला तुझ्याशी सिरियसली बोलायचं. बस. काय झालं? तू असं का करतोस? काय मी काय केलं? तुझ्या प्रमोशनचं तू मॉमना का नाही सांगितलंस? कसं सांगणार? ती घरी नव्हती ना. मी होते. नाही. मला कसं कळलं? मीच फोन केला ना. मग त्यांना का नाही केला? मी घरी आल्यावर तिला सांगणार होतो. थोडक्यात तू तुझ्या आईला गृहीत धरलंस. अगं नाही, मला वाटलं आई घरी असेल, पण आई घरी नव्हती. बाबा होते. मी बाबांना सांगितलं. त्यानंतर मला वाटलं की आईला कळेल, पण म्हणून मी जरा ब्लँक झालो. पण त्यांना किती चुकीच्या पद्धतीने कळलं. मी माझ्या आईला फोनवर सांगताना त्यांना कळलं. म्हणजे मुलाच्या सासूला माहितीये पण आईला नाही. सॉरी. कसं सॉरी? मला माहिती असतं ना तर तेव्हाच तुला त्यांना फोन करायला लावला असता. ओके, मी पटवीन आईला, तू काळजी करू नको. पण अशी वेळच कशाला आणायची? म्हणून इट्स ओके यार. मला नाही वाटत इतकं काही झालंय असं. खूप काही झालंय वैभव. मी तुझ्या आयुष्यात यायच्या आधी तू सगळ्या चांगल्या गोष्टी कोणाला सांगायचास? ऑब्व्हियसली आईला. आणि आता काय करतोस? बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलंय की तुझ्या आयुष्यात त्यांना काही महत्वच नाही. कमाल यार मनोहर, तुलाही माहिती आहे की माझ्यासाठी माझी आई किती महत्वाची आहे ते. मग तुझ्या वागण्या बोलण्यात दिसू दे ना ते. पुन्हा अशी चूक नको करूस. थँक्यू. आय लव्ह यू. हा, त्याच्या फोन ये. अरे हळू हळू. सॉरी सॉरी, मला जरा यायला उशीरच झाला. मीच 10 मिनिटं लवकर आले. वा, छान दिसतेस. तू पण. म्हणजे फोटो पाहायचेत म्हणून एवढा नटून थटून आलास का? नटून थटून काय, असंच असतो मी कॅज्युअली. पण उलट आज तू जरा नटून थटून आलीस. काय स्पेशल? हा, नशीब तेवढं तरी लक्षात आलं. काही म्हणालीस का? नाही, काही नाही. खायला मागवूया काय? का फोटो बघायची घाई झाली आहे? हो, खर तर फोटो बघायचीच घाई झाली.
हो. नाही पण म्हणजे आपण खायलाही काहीतरी मागवू शकतो हा. कॉफी चालेल? हो चालेल ना. ए पण आज पैसे मी देणार हा. आणि आईला कळलं तर? मस्करी करतेस माझी? हो. एक्सक्यूज मी, 2 कॉफीज. थँक्यू. घे ना. हो. फोटो फोटो दाखवतेस ना? हो, ह्यासाठीच भेटलोय ना आपण. हो ना खरं तर मला वाटलं विसरलीस की काय. अरे ती खरंच फोटो दाखवायला लागली. मी चेक केलाय माझ्यामध्ये 0.2 आणि 0.3 चेंज करा. सॉरी. कुठलाही फोटो फायनल कर. कुठलाही? हा बरोबर नाही वाटलं, जस्ट चेंज इट. पण सो सॉरी. हा सो वेअर वॉज इट? ओके मित्र. अरे वा. आवडतीये का कोणती? ही ही. हिच्यात काय आवडण्यासारखं? तिचे डोळे बघ ना किती सुंदर आहेत आणि केसही छान आहेत. आईला नक्की आवडेल. पण ए पण कोकणस्थ आहे ना? हा माझ्या आईची प्रमुख हट आहे हा. मला नाही आवडली ही. दुसरी बघ. बरं बरं मग ही देशस्थ आहे. मग मुळात दाखवायलाच का आणला असा फोटो? पुढे बघ. येस देवयानी मोडक. अँड दॅट्स फायनल. ही नक्की आवडेल आईला. त्यात तरी काय रे आवडण्यासारखं? आता हिच्यात न आवडण्यासारखं काय आहे? नाक बघ तिचं. तिला बघून आई नक्की म्हणेल अगदी चाफेकळी सारखं आहे हो हिचं नाक. चाफेकळी सारखं? पाहिलंय का? आईस्क्रीमचा कोन लावलाय नाकावर असं वाटतंय चेटकिनी सारखं. अगं मग डोळे बघ किती छान आहेत. बघ तर खरा. आईला खूप आवडेल. नक्षत्रासारखी आहे हो अगदी असं म्हणायला आई. एक मिनिट. सगळं जर तुझं आईच फायनल करणार असेल तर तू का आलायस इथे? आईलाच पाठवून द्यायचं होतंस ना? रागवतेस का माझ्यावर इतकी? बरं ठीक आहे. देवयानी मोडक अँड दॅट्स फायनल. मी आईला कळवून टाकतो. अरे असं एकदम फायनल कसं करू शकतोस तू? असं एकदम म्हणजे ऑलरेडी खूप उशीर झालाय माझ्या लग्नाला. देवयानी मोडक फायनल. कळवून टाकीला कळवून टाक. माझी काय विवाह संस्था नाहीये. त्याच्या मागे तिचं नाव आणि नंबर आहे. तूच फोन कर आणि कळवून टाक तिला. थांब रागवतेस कशाला? दीप्ती थांब थांब थांब. का रागवतेस माझ्यावर इतकी? ही आवडली नसेल तर ठीक आहे. हे बघ ना इतके फोटोज आहेत आपल्याकडे. यातली कुठली तरी सिलेक्ट करू. मी काय तुझी आई नाहीये माझ्या म्हणण्यानुसार मुलगी पाहायला. तुला बघ हवी ती. ही बघ सई गोखले. ए आता हिच्यात न आवडण्यासारखं काहीच नाही हा. बघ ना तिचे डोळे जवळ जवळ निळे आहेत. हो की नाही ना? नाईस. वैभ्या बरं झालं भेटलास. काय रे तू काय करतोस इथे? अरे तुलाच भेटायला थांबलो होतो. वैभ्या मला तुला एक सॉलिड बातमी द्यायची म्हणजे गुड न्यूज. कसली रे? हो 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 तू डेट वर गेला होतास राईट? आय रिमेंबर.
मग काय झालं? अरे तिने ना मला काही मुलींचे फोटोज दाखवले. म्हणून तू खुश आहेस? म्हणून नाही रे बाबा. ये सांगतो. सांग. बस 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 बोल. वैभ्या तुला सांगतो यार, दीप्तीमध्ये ना काहीतरी जादू आहे यार. कुछ बात है उसमें. म्हणजे ना तिच्यावर ना अशी नजरच हटत नाही. म्हणजे मला असं वाटतं की यु नो, प्रेमात पडल्यास तिच्या? हेड ओव्हर हिल्स. हे सांगितलंयस तिला? नाही सांगतोय कसला. अरे तिला बघितलं तरी बोबडी वळते माझी. बोबडी वळाली नाही तरी इतक्यात सांगू नकोस. पण मग तिला कळणार कसं? अरे मुली प्रचंड हुशार असतात, त्यांना लगेच कळतं. आणि ज्या क्षणी त्यांना कळतं की हा मुलगा आपल्या प्रेमात पडलाय, तेव्हा त्या अचानक आकडून वागतात. दे प्ले हार्ड टू गेट इट. यु नो व्हॉट आय एम ट्राइंग टू से? या या या. पण मग वैभव, तिला असं वाटलं की तिच्यात मला इंटरेस्टच नाहीये, आणि मग तिने दुसराच कोणी मुलगा बघितला म्हणजे? अरे पण मी कुठे म्हणतोय की खूप वेळ थांब. बट डोंट शो दॅट यू आर डेस्परेट. बट आय एम डेस्परेट. या आय नो. हे वैभव, तिलाही माझ्यासारखंच काहीच वाटत असेल का रे? ऑफकोर्स यार, नाहीतर ती तुला भेटायला का आली असती? मुलींचे फोटो दाखवायला. अरे ते फोटो ती तुझ्या घरी पाठवू शकली नसती का? ऍक्च्युली हो. मग बरे होते. हा म्हणजे असावेत. मी काही फार बारकाईने पाहिले नाहीत, म्हणजे तशी माझी इच्छाच झाली नाही. म्हणजे तू फोटोजवर काही रिॲक्टच झाला नाहीस? नाही झालो ना, ऑफकोर्स झालो. म्हणजे तिच्या समाधानासाठी त्यातले काही फोटो बरे असं तिला खोटच सांगितलं. मग तिने अरे उगाच चिडचिड करायला सुरुवात केली. मुलींमधले फॉल्ट्स काढायला लागली. कॉंग्रॅट्स. का? कारण ती सुद्धा तुझ्या प्रेमात पडली आहे. कशावरून? अरे कमॉन यार अभि, आय एम टेलिंग दिस फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स. थोडा वेळ थांब, ती स्वतःहून तुला सांगेल. काय? दॅट शी लव्हज यू. म्हणजे ती असं मला सांगेल की तिचं माझ्यावर नाही 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 वैभ्या यार, छाती बारीकशी कळ गेली. आग दोनों तरफ बराबर लगी है. अभ्या, दीप्ती तुझ्या प्रेमात आहे, मी सर्टिफिकेट देऊ शकतो. ग्रेट. पण मग गुरुदेव, आता पुढे काय? मी लगेच तिला फोन करतो. ए, उतावळेपणा करू नकोस. तिला खात्री असणार की तू लगेच आज तिला कॉल करशील. फोन न करून तू तिचा विरस कर. मग दुसऱ्या दिवशी ती जरा निराश होईल. तिला मनाशी वाटेल की नाही, अभिचं माझ्यावर प्रेमच नाही. आणि मग तू तिला आनंदाचा शॉक दे. ओके. पण म्हणजे मी काय करू? तिला सकाळी सकाळी फोन कर, मठ्ठ. आणि काय सांगू? अरे तिला सांग, त्या पाहिलेल्या मुलींपैकी एक मुलगी आज मला भेटायला येणार आहे. त्याने काय होईल? ती जेलस होईल. आणि मग? चल जा आता, फार प्रश्न विचारू नकोस. बाकी सगळं आपण उद्या भेटल्यावर बोलू. अरे थांब. थँक्स गुरुवार्या. ते हव्या, ते अजूनही तसं आहा वगैरे. हा. जा चल. काय रे, आज एकदम फोन अचानक? अरे माझा नंबर आहे तुझ्याकडे? मागच्या वेळेला तूच नव्हता का दिलास मला? ओ सॉरी सॉरी. कुठे बाहेर आहेस का? हो. बर बर. नाही म्हणजे बोलायला वेळ आहे ना तुझ्याकडे? खरं तर नाहीये, पण तुझ्यासाठी काढेन मी. बोल.
दीप्ती मला तुला काहीतरी सांगायचं होतं. दीप्ती अगं मी प्रेमात पडलोय. कोण? वा, जसं काही तुला माहितीच नाही. मला का माहिती असेल? तुला खरंच माहित नाही? डोंट इरिटेट, सांग ना लवकर. कोण आहे ती? नाही नाही, असं नको. आपण भेटूया तेव्हा तुला सांगतो. व्हॉट्स रॉंग विथ यू? सांग ना पटकन. नाही ग, असं सांगायला मजा नाहीये. आपण भेटूया ना तेव्हा सांगतो तुला. बरं ते सोड, एक दुसरी गुड न्यूज आहे. 1 मिनिट, तू काय करतोस आता? कॉफी प्यायला भेटूया? नाही ग, अजिबात वेळ नाहीये मला. का? म्हणजे ऑफिसला जायचंय का तुला? नाही नाही, म्हणजे तसं खरं तर मी हाफ डे घेतलाय. मी तुला सांगणार होतो पण नेमकं राहून गेलो. काय? अगं मी आज त्या मुलीला भेटायला चाललोय. कुठल्या? सई गोखलेला. कोण सई गोखले? अगं ती नाही का जिचा फोटो तुम्हाला काल दाखवलास? सई गोखले नाव आहे का तिचं? अगं म्हणजे तसं तूच सांगितलं नव्हतंस का मला? हो, हा. पण ती कुठे भेटली तुला? आता सापडेल कशी? मी तिला फोन केला आणि भेटायला बोलवलं. फोन कसा केलास तिला? आता कसा केला म्हणजे, अगं माझा फोन आहे ना त्याच्यावर एक कीपॅड आहे, त्यावरून नंबर डायल करता येतो, माहितीये? मस्करी नको हा, प्लीज. ओह सॉरी सॉरी. अगं काल तुम्हाला फोटो दाखवला होतास ना, त्याच्या मागे नंबर होता तिचा. अच्छा, म्हणजे त्या नंबरवर भेटली का ती तुला? प्रत्यक्ष. आई शपथ, काय आवाज आहे माहितीये तिचा. अच्छा, हो, आज आम्ही भेटायचं ठरवलंय. तू आणि सईनी? नाही नाही, मी आणि माधुरी दीक्षितने. आता ऑब्विसली सई नाही ना. कुठे भेटणार आहात? आपल्या नेहमीच्या कॉफी शॉप मध्ये, मॉल मधल्या. ओके फाईन, ग्रेट. ठेवू मी फोन? एक मिनिट. बाय एनी चान्स तू रागवलीस का? शी, मी कशाला रागावू? शी इज नॉट वर्थ इट. बाय. अगं अगं वा गुरुजी वा, करेक्ट बोलला होता तुम्ही. एवढं सर. आलात? या बसा आणि मागवा आपल्यासाठी काहीतरी. अरे बाबा, मगातपासून मी तुला 10दा सांगितलं मी कोणाची तरी वाट बघतोय. ते माणूस आला ना की मी ऑर्डर प्लेस करतो. आता 10दा विचारून मला एम्बॅरेस नको करू. जा आता. ओके सर. हे बघ, मी सांगितलेले चेंजेस कर आणि प्रोजेक्ट रिपोर्ट फायनल करून मला दाखव. क्या बात, आली वाटतं ती. नाही ना यार वैभ्या, वैभ्या आपल्याला जे वाटत होतं ना तसे बहुतेक तिला माझ्याबद्दल काही वाटत नाहीये. अरे बरं, किती वेळ झालाय तुला तिकडे जाऊन? साधारण 1 तास झालाय ना यार. मग अजून अर्धा तास थांब. तरी नाही आली तर तासभर थांब, किंवा ती येईपर्यंत थांब. ओके. आणि मग ती आलीच नाही तर आयुष्यभर इथेच बसून राहतो, ठीक आहे? मिस्टर अभिजित साने, लोक प्रेमात आयुष्यभर सुद्धा असे बसून राहिल्याची उदाहरणं आहेत आपल्याकडे. लैला मजनू, हीर रांझा, सोनी महिवाल. अरे यार जरा चांगली उदाहरणं देले का? यातली एकही लव्ह स्टोरी कम्प्लीट झालेली नाहीये. अरे अव्या, गंमत केली यार. वैभ्या, इथे माझी गंमत व्हायची वेळ आली आहे. तो वेटर 10 विचित्र नजरेने बघून गेला यार माझ्याकडे. खूप एम्बॅरेसिंग आहे हे सगळं. अरे मग एक कॉफी मागव ना. आणि काय एकटाच पिऊ? इतकी वर्ष एकटाच पित होतास ना, आता पुढचं आयुष्य जर एकट्यानं कॉफी प्यायची नसेल तर पेशन्स देऊन एवढी एक पी. वैभव, तिच्या समोर फोटोतल्या मुलीची जरा जास्तच तारीफ केली होती रे मी. अरे पण त्यानंतर ती नाराज झाली होती, तू का विसरतोयस? आता कायमची नाराज नाही झाली म्हणजे मिळवलं. यार मुलींच्या बाबतीत फार फाटकं नशीब आहे यार माझं. अभि, तू एक कॉफी मागव आणि ती पी, आणि त्यानंतर तुझं डोकं शांत झाल्यावर मला पुन्हा एकदा कॉल कर. ओके? ओके ओके फाईन. बाय. एक कॉफी घेऊन ये जा.
बिल दे. तुमचं बिल आहे सर. कुणी दिलं? तुझं आणि माझं